UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। भाजपकडून कोण मंत्री होणार याची अद्यापही यादी फायनल नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदांवर चर्चा करण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे आणि अजित पवारांना समसमान खाती मिळण्याची माहिती। भाजप 15 ते 16 आणि शिंदे दादांना प्रत्येकी 8 ते 9 खाती मिळण्याची शक्यता। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादांचा गटही आग्रही। एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी। पुढील आठवड्यात विधेयक सादर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मुंबई हायकोर्टात जाणार। वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। परभणीत माथे फिरून केलेल्या घटनेचा निषेधच, पण आरोपीला अटक केल्यानंतर हिंसा होणं योग्य नाही। परभणीतील तोडफोडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। बनावट औषध कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयातही पोहोचला। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषध साठा अन्न औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ धाराशिव जिल्ह्यात बोगस औषध साठा आढळला। नांदेडमध्ये 1,28,000 तर धाराशिवमध्ये 14,790 गोळ्या असतील। लातूरच्या बुधवाडा गावातील 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाकडून नोटीस, तर शेतकरी वकिलांमार्फत नोटीसला उत्तर देणार। अमरावती भिवंडी छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयएची छापेमारी। पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय, दोघं ताब्यात। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांची भेट। सुनेत्रा पवारांसह भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। निर्ढावलेले लोक चिखलफेकीनंतर शुभेच्छा द्यायला आले। पवारांच्या वाढदिवशी आलेले अजित पवार, तटकरे, भुजबळांवर संजय राऊतांचा निशाणा। अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले, यामागे कारण असू शकतात। शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असं जाणकार सांगतात। शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। दिल्लीतही महिलांसाठी सन्मान योजना, महिन्याला 1,000 रुपये मिळणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। रत्नागिरीतील जयगडमधील जिंदाल कंपनीत टाक्यांचं काम सुरू असताना वायुगळती। 35 ते 40 विद्यार्थ्यांना आश्वासन आणि उलट्यांचा त्रास। जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।